चला मस्त दर्शन झालं, एकदम पॉझिटिव्हिटीच होती सगळी पूर्ण वातावरणामध्ये. आणि आता आपल्याला थोडं काय ना काय घ्यायचं मार्केटमध्ये. हर हर बोले नमः शिवाय. वा एक नंबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार अंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण कॅरेमल कस्टर्ड बनवला होता, जो की सक्सेसफुली झाला. पहिला प्रयत्न होता, तो पण व्यवस्थित झाला. भरपूर लोकांना ते आवडला तो व्हिडिओ. आणि आता ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. वातावरण बघताय, घरातलं सुगंधी वातावरण झालेलं, सगळं धूप वगैरे दाखवलं. सो आज जे काय होईल ना ते तुम्हाला संपूर्ण आजच्या ब्लॉग मध्ये दिसेल. आईने आत्ताच देवाला धूप दाखवला. हो, आणि जसं की सुरुवातीपासून मी सांगितलेलं आहे की ताईच दिवाबत्ती वगैरे देवाची पूजा करते. सो धूप सगळं घरात देवपूजा वगैरे झालेली. आणि इथे पण बघा ताईने मस्तपैकी मंदिर सजवलेलं आहे. तिचं एकदम आवडतं काम आहे आणि मस्त वाटतं. ती करते ना तेव्हाच मस्त वाटतं. मम्मीने पण हे तेलाचं वगैरे काम केलेलं आहे. ते सगळं आईने ते भाजी करायला ठेवले. आज पापडीची भाजी आहे, माझी आवडती. चांगली आणि पापडीची भाजी चांगलीच करते. आणि आज ताई मस्तच दिसते. हे असा होता रे अजून चपात्यांचा विषय चालू आहे. आज तुम्हाला ताई गाणं ऐकून दाखवणार आहे मस्त महाशिवरात्री निमित्त. भाऊचं पण ते सुंदर असं आवडीचं गाणं, म्हणजे जे जुनं गाणं आहे ना, जुनं गाणं आहे म्हणजे सर्वांचं आवडतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सो ते ताई गाणं गाणार आहे आणि मला ते ऐकायची इच्छा झाली आहे ताईच्या आवाजात. ताईला म्हटलं की ताई लेट्स डू इट द सॉन्ग द बेबी द गर्ल. तू का नाही बोलत आहे? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सो मित्रांनो, कसं वाटलं? ताई बोलले की माझ्यासोबत कोरस दे म्हणून मी पण ताईसोबत कोरस देत होतो. बोलायचं असं काय नाही. बाकी मला तर ताईचाच आवाज ऐकायचा होता आणि आय थिंक सो तुम्ही पण ताईचाच आवाज ऐकत होता. मला इग्नोर करा. बट मजा आली. मस्त भाजी तयार झाली. आपल्या घरामध्ये तुम्हाला माहितीच असेल मम्मी आणि ताई खूप सुरीले आहे. सेकंड म्हणजे ताई तर एक नंबरच आहे. म्हणजे मला नेहमी तिच्याकडून एक गाणं तरी ऐकावंसं वाटतं. आणि यांच्यामुळे ना मी पण मग असं मध्ये मध्ये थोडासा मग माझा पण सूर लावत असतो. पण ते काय आपलं काम नाही राहू. येतो असं किचन मध्ये आणि बोलतो ताई ताई हे गाणं बोल ना, मला ऐकायचं. ताई हे बोल ना, गाणं ऐकायचं. आपण चाललो आता महाशिवरात्री निमित्त महादेवाच्या मंदिरामध्ये, जे की आपल्या जवळच आहे, बाजूलाच आहे. आई मस्त तयार झाली एकदम. आणि आता जाऊया आपण दर्शन घेऊया महादेवाचं. तिकडचा आजूबाजूचा परिसर बघूया. आलोय आता आपण. इथे खूप गर्दी आहे. जाऊया आपण आता आतमध्ये. आणि इथे गाय पण बघा, गाय पण आहे. कोत्रेश्वर महादेव मंदिर. मस्त वातावरण कसं आहे ताई? प्रसन्न वाटतं. मस्त ना, आजूबाजूचं वातावरण एक नंबर आहे.
दर्शन झालं, एकदम पॉझिटिव्हिटी होती सगळी पूर्ण वातावरणामध्ये. आणि आता आपल्याला थोडं काय ना काय घ्यायचं मार्केटमधून, तर ते आपण घेऊन जाऊया. काय हॅपी महाशिवरात्री. अरे तुम्ही बघता सगळे? तू बघितलं? अच्छा, फॉलो केलं की नाही? So, मित्रांनो घरी आलो आणि मम्मी बघा, मम्मी केस सुकवायला असं मम्मीने घेतलेलं. ऍक्च्युली ताईचं नख अजून यायचं थोडं बाकी आहे ना, त्याच्यामुळे ताई पाण्यामध्ये साबणामध्ये हात नाही घालू शकत कपडे वगैरे धुण्यासाठी. पण आलंय मे बी नख, ते मी तुम्हाला दाखवतोच या ब्लॉग मध्ये. आणि दुसरं म्हणजे की थोडासा खुश आहे याच्यासाठी की आज आपले इंस्टाग्राम वरती 4000 कम्प्लीट झालेत फॉलोअर्स. हे तुमचं प्रेम आहे मित्रांनो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता मम्मीने चण्याची पोळी घातली माझ्या. नंतर बोलतो मी जेवणारच नाही, तर आता म्हटलं काय करणार, म्हणून म्हटलं बघूया, म्हटलं पोळीच टाकूया. सो आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि ताई बनवते बटाटे वडे, वडापाव, मुंबईचा फेमस वडापाव. सो एकदा दाखवला होता मी, पण आता आपले नवीन फॅमिली मेंबर जोडत आहेत ना आपल्यासोबत, त्याच्यामुळे आम्ही परत दाखवतोय तुम्हाला. आणि वडापाव बनवून खूप महिने झाले. आणि तुम्हाला एक अपडेट अशी द्यायची की ताईचं नख दाखवतो आता तुम्हाला. एवढं आलंय. हा, तरी लवकर आलं. म्हणजे ते डॉक्टर बोललेले 4-1 महिने लागणार. तर हे किती 2 महिने. आता इथे ना मस्त तयारी चालू आहे, हळूहळू तयारी करायची आहे. आता एकदम आरामात, काय विषय नाही. बटाटे आपण उकडत टाकायला घेतोय. बटाटे छान उकडून घेतले मीठ टाकून. अशा तेवढे छोट्या छोट्या आकाराचे बटाटे घेतले, टेस्टला छान असतात ते घेतले. त्याच्यानंतर मीठ घेतले, जिरं आणि मोहरी घेतली, कढीपत्त्याची पानं घेतली भरपूर अशी, आणि कोथिंबीर आपली गार्निशिंगसाठी घेतली, आणि थोडासा धणे पावडर लागणार त्यासाठी धणे पावडर घेतले. आणि इकडे कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट करायची. तर ती आपण जेव्हा बटाटे बनवू ना तेव्हा फोडणीमध्ये ॲड करायची. तर ती पेस्ट महत्त्वाची आहे. मी एकूण 3 मिरच्या घेतल्यात मोठ्या डार्कवाल्या. आणि आपल्याला त्याच्यामध्ये हळद ॲड नाही करायची ना लाल तिखट ॲड करायचं, त्याच्यामुळे मिरच्यांचं प्रमाण जास्त घेते. तर हे पहिले मी वाटून घेते आणि नंतर आपण भाजी बनवायला सुरू करतो. आणि लाईट आपले ब्लिंक करते. तुपामध्ये तेल घेतलंय मी, तेल टाकलंय. आता त्याला जिरं आणि मोहरी ॲड करूया. साईडला कढीपत्ता उडेल. आता आहे ना मिरची आणि कोथिंबीरची आपण पेस्ट केलेली ना त्याच्यामध्ये ॲड करूया. आता आहे ना थोडीशी धणे पावडर ॲड करूया याच्यामध्ये चवीनुसार, आणि चवीनुसार मीठ. छान मिक्स झाले, तेल टाकलेलं ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी छान फ्राय झाल्यात. तर याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे ॲड करूया. त्याच्यामध्ये हळद वगैरे आपल्याला नाही ॲड करायचे, आपल्याला एकदम नॅचरल असे ओरिजिनल बनवायचे वडापाव. त्याच्यामुळे तेल वगैरे सगळं ॲड करतो, कोथिंबीर वगैरे, तर तो येल्लो कलर येतोच आपला. अशी थोडी टेस्ट करून बघूया. एकदम स्वप्नांच्या शहरात गेल्यासारखं वाटते. मस्त टेस्ट आली. तर भाजी तयार झाली विदाऊट हळद. आता ह्याच्यामध्ये अद्रक पण नाही मी ॲड केले. आता काय कायना अद्रक आवडतं बटाट्या वड्यामध्ये असतं आणि अद्रक, पण मी नाही ॲड केले. आपलं कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट ॲड केली, त्याच्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता बस. आणि कोथिंबीर राहिली आपली गार्निशिंगची. कोथिंबीर वगैरे ॲड करूया आपण भरपूर अशी, आणि ते एकदा मिक्स करून घेऊया. आणि याला तेल थोडंसं भाजीमध्ये कमी ॲड करायचं, कारण आपण जेव्हा ते बटाटे वड्यांसाठी आपण गोळे वळतो ना तेव्हा कसं होतं की नरम होतात आपले गोळे एकदम. त्याच्यामुळे तेल थोडंसं प्रमाण कमी घ्यायचं. हलकी ड्राय झाली तरी चालेल, म्हणजे हे टेक्स्चर आलं पाहिजे भाजीचं. कारण आपण जेव्हा गोळे वळतो ना त्याच्यामध्ये एकदम नरम होतात, मग ते फुटतात वगैरे किंवा काय. आपण ना वडे करायला सुरुवात करूया, म्हणजे शेपमध्ये मस्त चपटे थोडेसे केले हलके. आपल्यात ना इकडे वडे छान तयार आहेत. आणि आता ना आपल्याला वडापावसाठी चटणी बनवायची, म्हणजे ती लाल चटणी येते ना सुकीवाली, तर त्यासाठी आपण ना हे बेसनचं पूर्ण बॅटर तयार केलंय. आता हे बेसनचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी घेतलंय, मीठ घेतलंय, मसाला घेतलाय, लाल तिखट, हळद नाही घेतली मी. या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घेतल्यात आणि थोडं घट्ट असं बनवलं. घट्ट बनवलंय. तर आता आहे ना थोडं तेलामध्ये आपण हे करूया, म्हणजे असंच सोडूया, कारण आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत आपल्या चटणीमध्ये.
पण छान तापले आणि ना छान असं त्याला थोडंसं लालसर होऊन द्यायचं, म्हणजे आतून ते नरम नरम नको राहायला, कुरकुरीत झाले पाहिजे. बेसनच्या पिठाचं आपलं कुरकुरीत असं बनवून तयार झाले. काढून घेते मी. त्याची चटणी खूप भारी लागते ना. हो, एक नंबर लागते. आणि काय त्याच्यात लसूण ऍड होतं ना. सांगते ना मी काय केलं. आपल्या ह्या ज्या रेसिपी आहेत ना, म्हणजे कुठला पण तिखट पदार्थ असू दे, चिकन असू दे, फिश असू दे, किंवा मग या टाईपचा कुठला वेगळा काही पण असू दे, फक्त गोड केक बेक या टाईपचे पदार्थ असे सगळे सोडून हे सगळे एक नंबर होतं. फक्त त्या दिवशी थोडंसं फसता राहील. कस्टर्डची ती लेअर आहे ना आपली साखरेच्या पाकाची, ती पण डार्क ब्राऊन असते. तर जस्मिनाजी पण बोलल्या होत्या आणि ते अगदी बरोबर आहे, डार्क ब्राऊन असेल. माझी काय डार्क ब्राऊन बनलीच नाही आणि प्रॉपर नाही बनलेलं, पण ठीक आहे, खाण्यासाठी ओके ओके होतं. आता आपल्याला वडापावचे वडे बनवायला तयार करूया आपण. घेतले मी एक एकच आपण करूया वडे. एक नंबर मित्रांनो. कसं आलंय? एक नंबर ना. छान वाटतं. सही रे सही. थोडं शेकू दे. बघा आपले मस्तपैकी गरमागरम मुंबई स्टाईल वडापाव तयार आहेत. वडे तयार आहेत. आता वडापाव एकत्र करून तयार करायचे. पण त्याच्या आधी आपण आहे ना चटणी तयार करून घेऊया. ड्राय चटणी करायची आहे आपल्याला. त्यासाठी हे बेसनचे जे मुरमुरे आपले कुरकुरे तयार केलेत ते, आणि लसूण पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला, अख्ख्या घ्यायच्यात न सोलता. अशा अख्ख्या 2 मोठ्या मोठ्या पाकळ्या घेतल्यात. हे आपले बेसनच्या पिठाचे फ्राय केलेले मुरमुरे आणि 2 लसूण पाकळ्या घेतल्यात. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकतोय आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं. मीठ थोडं कमीच ॲड केलंय कारण त्या बेसनच्या पिठामध्ये पण ऑलरेडी मीठ होतं ना. आता आपण याला छान ग्राइंड करून घेऊया. जाडसरच ठेवायचे, अगदी बारीक नाही करायचे. वा, एक नंबर. एकदम साधी आणि सोपी ट्रिक, प्रॉपर लेवलने. 100 आणि 125% ना मेरी कोमो. बघा आपली छान अशी जाडसर चटणी पण तयार झाली. अजून काय पाहिजे? म्हणून एकदम एकदा दोनदा फिरवायचं मिक्सर आणि लगेच काढून घ्यायचं. आणि लसूणच्या पाकळ्या अख्ख्याच टाकायच्या, कारण सोलून टाकल्यानंतर ते ओलसरपणा जास्त येतो. म्हणजे ड्रायनेस जरा पाहिजे असेल तर आपण या विदाऊट सोलून टाकायच्या. तर मित्रांनो आपले फायनली वडे तयार आहेत. आणि त्याचा वडापाव बनवायचा आहे. आता इथे वडापाव बनवते, मुंबईचा वडापाव प्रॉपर एकदम. वाह, एक नंबर. खूप छान, मस्त. एक वडापाव आपला तयार झालेला आहे विथ मिरची. ठीक आहे, तू जोपर्यंत स्टार्ट कर आणि टेस्ट करून सांग कसं झालं. नक्कीच 100 आणि 101%. ताईने वडापाव बनवून दिलेला इकडे तयार आहे मित्रांनो. आणि आता आपण त्याचा एक बाईट घेऊया. मी सगळे खाऊ का? एक नंबर मित्रांनो, म्हणजे गजब, सुपर. मी तारीफ करू तेवढी कमी आहे. वडापाव आहे, बट हे बना एक नंबर. प्रॉपर लुक येतोय बाहेरच्या वडापाव सारखा. जबरदस्त. आणि ही जी चटणी आहे ना, या चटणीचा एकदम याच्यामध्ये फ्लेवर येतोय, जबरदस्त झाल्यात आहे. तुझी तारीफ केवढी करावी तेवढी कमीच आहे. आता तू जेव्हा बाईट घेशील ना तेव्हा तुला कळेल. मम्मीने फक्त चपाती आणि भाजी सांगितली होती, पण मम्मीने पण वडापाव बघून मम्मी बोलली की कॅन्सल, अभी वडापाव ही खाएंगे. बघते आता कसं वाटतं. थांब, हवा लागेल. खूप छान, मस्त मस्त ना. मस्त आहे. या मित्रांनो, तुम्ही पण वडापाव खायला आमच्यासोबत, आणि अशाच नवीन नवीन रेसिपी, युनिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत राहू. खास म्हणजे मी पण दाखवणार आहे रेसिपी. हा, मम्मीच्या मेन म्हणजे गावाकडच्या आंबोळ्या, आंबोळे दाखव. त्या फेमस आहेत. आंबोळ्या, वडे, अजून काय काय. सो इथे वडापाव पार्टी चालू आहे, या तुम्ही पण. चटणी कशी झाली मम्मी? एकदम मस्त झाली. मस्त ना. चटणीमुळेच तर मेन टेस्ट येते. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया. पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो की आज आपण जो वडापाव केला होता तो खूप भन्नाट झाला होता. म्हणजे मी तर आईची तारीफ किती करू याचा अंदाज नाही आहे, एवढा भारी बनवला होता. याच्यावर तुम्ही समजू शकता.
आणि रेसिपी दाखवलेली आहे, कळली असेल तर नक्की करा आणि मला इंस्टाग्रामला मेन्शन करा जर तुम्ही करणार असाल तर. मंदार आर्टिस्ट माझा इंस्टाला ID आहे, फॉलो पण करा. एक गोष्ट अशी की काल रात्री मी झोपलो तेव्हा माझ्या अंगावरची जी चादर आहे तिच्यामध्ये करंट पेटत होता भाई साहब. या लोकांना बिलीवच होत नाही बघा, असे हसतात बघा, हे इकडे पण बघा कसे हसतात. ते लोकांना बिलीवच होत नाही. आणि असं ना विजा कशा चमकतात तसं हात फिरवत होतो ना तर तट 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 असं वाजत होतं. करंट बसत होता काय? करंट नव्हता बसत पण त्याच्यामध्ये लाईट पेटत होती. आज रात्री मी दाखवतोय. आज रात्री दाखवणार बघूया. हा सो आणि महाशिवरात्रीचा हा व्लॉग आहे. सो तुम्हाला कसा वाटला एकूणच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना मंदार अंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. बाय.